ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना चक्क आप्पे पात्रामध्ये मुरमुरे टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत. आता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यासुद्धा लागल्या आहेत आणि मध्ये आधे मुलांना सारखी भूक लागते आणि चपाती भाजी खाऊन कंटाळा आला असेल ना, तर नक्कीच ही रेसिपी करून पहा. करायला खूप जास्त सोपी आहे, झटपट बनते आणि कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा तयार होते. ही रेसिपी अशी आहे ना, की तुमच्याकडे जर मुरमुरे असतील ना, तर लगेच म्हटलं तरी ही रेसिपी तुम्ही बनवू शकता. तर चला, थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी इथे बघा मी 1 वाटी मुरमुरे घेतले आहेत. आपले जे साधे प्लेन मुरमुरे असतात ना, तेच मुरमुरे आपल्याला इथे घ्यायचे आहेत. मुरमुरे इथे आपल्याला थोडेसे पाकडून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यामध्ये काही कचरा वगैरे असेल ना, तर तो सगळा कचरा निघून जातो. आता 1 वाटी मुरमुरे 2 ते 3 जणांसाठी पुरेसे आहे. जर तुम्ही जास्त लोकांसाठी ही रेसिपी करत असाल ना, तर मुरमुऱ्यांचं प्रमाण हे थोडंफार वाढवू शकलं ना तरी चालणार आहे. आता सगळे मुरमुरे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतले आहेत. अजून आपल्याला ना यामध्ये काही अजून जिन्नस घालायचं आहे आणि जे कोणतंही आपण साहित्य यामध्ये वापरत आहोत ना, ते सगळं तुमच्या घरामध्ये अवेलेबल असणार आहे, अशी ही झटपट रेसिपी आहे. आता सुरुवातीला ना हे मुरमुरे मी असेच वाटून घेतले आहे, म्हणजे छान पावडर करून घेतली आहे, पाहू शकता मुरमुऱ्यांची. त्यानंतर इथे मी बारीक रवा घेतला आहे अर्धी वाटी. तुमच्याकडे जर जाड रवा असेल ना, तर तुम्ही जाड रव्याचा वापर केला तरी चालेल, कारण की हा रवा ना आपण मिक्सरच्याच भांड्यात टाकून वाटून घेणार आहोत. त्यामुळे जर जाड रवा असेल तो घेतला तरी चालेल. रवा इथे आपल्याला कच्चा वापरायचा आहे, म्हणजेच भाजून वगैरे इथे मी रवा घेतलेला नाही आहे. तर बघा 1 वाटी मुरमुरे, अर्धी वाटी रवा आणि इथे मी अर्धी वाटी भिजवलेले पोहे घेतले आहेत. आता मिक्सरचं भांडं जे आहे ना, ते लहान आहे, त्यामुळे इथे बघा मी सगळे पोहे घालत नाही आहे. सुरुवातीला थोडंसं वाटून घेते आणि नंतरनं बाकीचं दुसऱ्या स्टेपला वाटून घेते. पण जर तुमच्याकडे मिक्सरचे जे भांडं आहे ते मोठं असेल ना, तर तुम्ही एकदम सगळे जिन्नस वापरले ना तरी चालेल. आता यामध्ये अर्ध्या ग्लासला थोडंसं जास्तीचं पाणी घातलं आहे आणि हे मी वाटून घेतलं आहे, पाहू शकता. अगदी फाईन अशी पेस्ट करायची आहे. तुम्हाला जितकं हे बारीक वाटता येईल ना, तितकं बारीक वाटून घ्या. आता माझ्या मिक्सरमध्ये जेवढं बारीक झालं ना, तेवढं इथे मी वाटून घेतलं आहे. आता हे वाटण आपलं वाटून झालेलं आहे. आता जे उरलेले आपले शिल्लक राहिलेले पोहे आहेत ना, ते सुद्धा इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. आपण नेहमीचे पोह्यांसाठी भिजवतो ना, कांदे पोह्यांसाठी, त्यापेक्षा फक्त यामध्ये भिजवताना थोडंसं जास्त पाणी घाला, म्हणजे पोहे अगदी मऊसूत भिजतात. आता यामध्ये मी 1 वाटी दही घालणार आहे. एक लहान वाटी दही आहे. चमच्याने जर मोजलं ना, एक 3 ते 4 चमचे इतपत दह्याचा वापर केलेला आहे. दही फक्त खूप जास्त आंबट नसेल ना, याची काळजी घ्या. कारण की जर खूप जास्त तुम्ही आंबट दह्याचा वापर केला ना, तर आपला पदार्थ आंबटसुद्धा लागू शकतो. आता दही घातल्यानंतर ते सुद्धा पाणी टाकून छान असं बारीक वाटून घेतलं आहे, पाहू शकता. पाणी खूप जास्तसुद्धा घालू नका, नाहीतर मग बॅटर आपलं खूप जास्त पातळ होईल. आणि जर चुकून तुमचं बॅटर पातळ झालंच, तर यामध्ये तुम्ही अजून थोडासा रवा टाकून वाटलं ना तरी चालेल. आता सगळं बॅटर यामध्ये एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे. पाहू शकता जितकं बॅटर आहे ना, त्यामध्ये एक 2 ते 3 जणांचं पोट ना आरामात भरतं. आणि जर ही रेसिपी ना तुम्ही मुलांसाठी करत असाल ना, एक 3 ते 4 मुलांचंसुद्धा पोट यामध्ये आरामात भरणार आहे. आता इथे पाहू शकता बॅटर आपलं अगदी छान असं फुललेलं आहे. रव्यामुळे, पोह्यामुळे आणि लायांमुळे ना बॅटर अगदी छान असं फुललं जातं. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा बॅटर छान असं मिक्स करून घेऊया. इथे तुम्हाला बॅटर हलवताना दिसतच असेल, खूप जास्त बॅटर पातळसुद्धा नाही आणि खूप जास्त घट्टसुद्धा नाही. आणि जर चुकून तुमचं बॅटर थोडंसं पातळ झालंच, तर तुम्ही यामध्ये रवासुद्धा ॲड करू शकता. मीठ घातल्यानंतर ना पुन्हा बॅटर मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये ना आपल्याला एक फोडणी ओतून घ्यायची आहे. या फोडणीमुळे ना खरंच या पदार्थाला अजून जास्त छान टेस्ट येते, त्यामुळे आवर्जून ओता ही फोडणी. इथे मी पळीमध्ये 1 चमचा इतपत तेल घालून घेतलं आहे, 1 मोठा चमचा. तुमच्याकडे जर आप्पे पात्र असेल ना, तर त्याचासुद्धा इथे तुम्ही वापर करू शकता. पळीमध्ये 1 चमचा तेल घातल्यानंतर छान असं तेल तापून दिलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घातलं आहे आणि भरपूर असे पांढरे तीळ घातले आहेत. आणि ती फोडणी यामध्ये आपल्याला ओतून घ्यायची आहे. फोडणी ओतल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. तुम्हाला हवं असेल ना, तर तुम्ही पालक वगैरेसुद्धा चिरून घालू शकता, गाजर किसून किंवा चिरून घालू शकता किंवा मग सिमला मिरचीचे सुद्धा अगदी बारीक बारीक असे काप करून यामध्ये घालू शकता.
मुलांना ज्या ज्या भाज्या आवडत नाही ना आणि ज्या ज्या भाज्या तुमच्या घरामध्ये अवेलेबल असतील ना त्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. फक्त भाज्या कट करताना ना अगदी बारीक अशा कट करा. आता कोथिंबीर घातल्यानंतर अगदी छान असं ढवळून घेतलं आहे. त्यानंतर यामध्ये मी इनो घातला आहे. इनो बघा इथे आपल्याला खूप जास्तसुद्धा घालायचं नाही. अगदी एका पुडीतला ना मी अगदी 1/3 भाग इतपत इनो यामध्ये घातलेला आहे. म्हणजे जर 1 चमचा इनो असेल ना तर पाऊण चमचा इथे इनोचा मी वापर केलेला आहे. आणि जर इनो नसेल तर तुम्ही सोडाचा सुद्धा वापर करू शकता. इनो घातल्यानंतर छान असं बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. फक्त खूप जास्त वेळसुद्धा मिक्स करायचं नाही. जर तुम्ही खूप वेळ इनो घातल्यानंतर बॅटर मिक्स करत राहिला ना तर मग त्याचे जे बबल्स आहेत ना ते कमी होतात. त्यामुळे एक 10 ते 15 सेकंद फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे गॅसवरती आप्पे पात्र ठेवायचं आहे आणि त्यामध्ये अगदी थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे. इथे तुम्ही आप्पे पात्राऐवजी दुसऱ्या भांड्यामध्ये सुद्धा ही रेसिपी बनवू शकता. जसे की तुम्ही डोसा पॅनमध्ये याचे छोटे छोटे डोसेसुद्धा बनवू शकता. ते सुद्धा खायला अगदी अप्रतिम लागतात. इथे बघा खूप जास्तसुद्धा तेल घालायचं नाही. तुम्ही तेलाऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तेल छान तापून द्यायचं आहे आणि नंतरनं कढईने आपल्याला हे बॅटर यामध्ये सोडून घ्यायचं आहे. सुरुवातीला मध्यभागी सोडायचं नाही, नाहीतर मध्यभागी जर तुम्ही सुरुवातीला सोडलं ना तर मध्ये अगदी जास्त फ्लेम लागते घ्यायची आणि तिथले आप्पे ना अगदी पटकन शिजायला सुरुवात होतात. त्यामुळे शक्यतो शेवटपासून हे आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आहे आणि नंतरनं शेवटी मध्ये घालायचं आहे. बघा एका पात्रामध्ये ना मी 2-2 चमचे बॅटर घालत आहे. खूप जास्तसुद्धा घालायचं नाही कारण की हा आप्पे अगदी छान टम्म फुलतात. ही रेसिपी अशी आहे ना की मुलांनाच काय मोठ्यांनासुद्धा आवडेल. आणि जर सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस तुम्हाला नाश्त्याला बनवायचे असेल ना तर तुम्ही संध्याकाळचंच हे बॅटर बनवून ठेवू शकता आणि सकाळचे गरमागरम असे हे आप्पे बनवू शकता. आता बघा सगळं बॅटर यामध्ये मी सोडून घेते. तोपर्यंत जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आता बघा इथे मी सगळे आप्पे यामध्ये सोडून घेते. तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही यामध्ये चीजसुद्धा घालू शकता. म्हणजे 1 चमचा बॅटर घातलं ना त्यावरती थोडंसं चीज टाका आणि त्यानंतर दुसरा चमचा बॅटर तुम्ही यावरती घालून घ्या. ते सुद्धा अगदी छान होतात. आतमध्ये अगदी चीज होतं आणि मुलांनासुद्धा खायला छान लागतात. आता सगळे आप्पे मी यामध्ये घालून घेतले आहे बॅटर. आता यावरती ना झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनटासाठी आपल्याला मंद गॅसवरती शिजून द्यायचे आहेत. इथे बघा एक 3 ते 4 मिनटं झाले होते. मी थोड्या वेळ हे काढून बघितलं होतं. पण इथे ना मला थोडेसे आप्पे अजून खाली कच्चे वाटत होते ना त्यामुळे मी पुन्हा झाकण ठेवून इथे 1 ते 2 मिनटासाठी वाफ काढून घेतली आहे. तर इथे पाहू शकता अजून काही आप्पे आपले एवढे व्यवस्थित शिजले नाही. त्यामुळे मी पुन्हा 2 मिनटं झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली आहे. इथे तुम्ही पाहू शकता किती छान असे टम्म फुगलेले आहेत आप्पे आपले. नक्कीच एकदा बनवून पहा. खायला अगदी अप्रतिम लागतात. कोणत्याही चटणीबरोबर खा किंवा मग तुम्ही सॉससोबतसुद्धा खाऊ शकता. चहासोबत खाऊ शकता. मध्ये वेळेमध्ये तुम्ही हे आप्पे बनवू शकता. जेवणामध्ये जर काही बनवायला सुचत नसेल किंवा कंटाळा आला असेल ना तर नक्कीच हे आप्पे ट्राय करून पहा. खायला अगदी अप्रतिम लागतात आणि पौष्टिकसुद्धा आहे. त्यामुळे नक्कीच एकदा बनवून पहा. आता त्याची दुसरी साईड आपण इथे पलटी करून घेऊया बघा. अगदी छान गोल्डन रंग येतोपर्यंत आपल्याला दोन्ही साईडने हे आप्पे होऊन द्यायचे आहेत. तुम्ही जर इनोचा किंवा सोड्याचा वापर जास्त केला ना तर तुमचे आप्पे अजून जास्त फुलतील. पण खूप जास्तसुद्धा इनो किंवा सोडा घालू नका. इथे बघा खालची साईडसुद्धा 2 ते 3 मिनटांमध्ये मी ही शिजवून घेतली आहेत. आणि यामध्ये ना आपण रवा वापरलेला आहे, पोहे वापरलेले आहेत आणि लाया वापरलेल्या आहेत. त्यामुळे हे शिजायलासुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही. इथे बघा गॅस इथे मी बंद केलेला आहे आणि हे आप्पे आपण काढून घेऊया. दिसायलाच खूप जास्त अप्रतिम दिसत आहे. थंड झाली ना तरीसुद्धा खायला तितकेच जास्त अप्रतिम लागतात. मुलांची शाळा सुरू झाली ना तरीसुद्धा तुम्ही हे आप्पे डब्याला त्यांना देऊ शकता. एक 6-7 आप्पे दिले ना तरीसुद्धा त्यांचं आरामात पोट भरेल इतके जास्त हे आप्पे तयार होतात चविष्ट. अशाच पद्धतीने सगळे आप्पे इथे मी तयार करून घेतले आहेत. यासोबत ना इथे मी खोबरं, शेंगदाणे आणि हिरवी मिरची, लसूण ह्याची चटणी करून घेतली आहे. तुम्ही हा आप्पे कशासोबतही सर्व करू शकता. इथे पाहू शकता एक आप्पे मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. आतून अगदी सॉफ्ट झालेले आहेत, वरून छान कुरकुरीत झालेले आहेत. नक्कीच एकदा असे आप्पे करून पहा. खायला अगदी अप्रतिम लागतात. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.